रोपटं तर वटवृक्ष याचा मी साक्षीदार आहे. मग या निधीबाबत काय आराखडा तयार करण्यात आलेला आहे? तर सुरक्षित असं हॉस्टेल त्या ठिकाणी वसतिगृह असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही चांगला प्रयत्न या पंचवार्षिकमध्ये करणार आहोत. आपल्याला संस्थेची तळमळ असली तर त्या ठिकाणी कामं होतात. नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील नव्हे तर देशभरातील वंजारी समाजाची एकमेव शैक्षणिक संस्था असलेल्या नाशिक जिल्ह्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते. यासाठी येत्या 27 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि याच अनुषंगाने विविध चर्चा घडतात आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट PR गीते. सर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे. जुनी संस्था आहे. आतापर्यंत काय काय कामं झालेली आहेत आणि पुढे विकासामध्ये काय अडचणी येतात? मॅडम, या संस्थेची 1992 मध्ये फक्त 6 शाळा होत्या. 1992 पासून मी पण या संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे. तो आत्तापर्यंत राहिलेला आहे. आणि अशी परिस्थिती असताना दिघोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या संस्थेचं कामकाज सुरू केलं. त्यामध्ये आज 6 शाळा युनिटपासून जवळजवळ 70 युनिट आज जिल्ह्यामध्ये या संस्थेचे कार्यरत आहे. त्यामध्ये ITI आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, फार्मसी कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, अशा प्रकारचा विस्तार सर्व जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये अशा एकूण 70 युनिट त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि संस्थेचा विकास करताना त्या ठिकाणी संस्थेला कुठेतरी पाठबळ लागतं, राजकीय पाठबळसुद्धा लागतं. आणि ते पाठबळ दिघोळे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला मिळालं होतं. त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची सुद्धा संस्थेला खूप मदत आजपर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच. जर संस्थेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवायचं असेल तर निधीची आवश्यकता आहे. मग या निधीबाबत काय आराखडा तयार करण्यात आलेला आहे? खरं म्हणजे कुठलीही संस्था निधीशिवाय त्या ठिकाणी चालू शकत नाही. मी या ठिकाणी आपल्याला एक ठळक उदाहरण देतो. 1992 साली आम्ही ITI सुरू केलं होतं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये VN नाईक संस्थेचं एकमेव ITI त्या ठिकाणी जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर होतं. त्याचं कारण होतं की त्या ठिकाणी आम्ही जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत होतो त्यामधून आम्हाला डोनेशनसुद्धा मिळायला लागले होते आणि त्या आर्थिक पाठबळावर इतर शाखा आम्ही त्या ठिकाणी चालवत होतो. तसंच तो दृष्टिकोन ठेवून 2009 ते 14 मध्ये आम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज दिघोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज हे त्या ठिकाणी दोन्ही सुरू केले. त्याचप्रमाणे व्होकेशनल कोर्सेस जे असतील विद्यापीठाने जे दिलेले आहेत ते व्होकेशनल कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. अशा प्रकारे त्या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. दुसऱ्या या ठिकाणी मी मुद्दामून नमूद करेल की मी ह्या पंचवार्षिक काळामध्ये 2019 ते 24 या काळामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून संस्थेचा राहिलेलो आहे आणि मी ह्या काळामध्ये 45 लाख रुपये डोनेशन संस्थेला मिळवून दिलेला आहे आणि त्याचा उपयोग संस्थेला त्या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारचा निधी उपलब्ध करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रयत्नांची गरज असते. आपल्याला संस्थेची तळमळ असली तर त्या ठिकाणी कामं होतात. म्हणून त्या ठिकाणी तळमळीने मनापासून जर संस्थेचं काम केलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्या मैत्रीचा म्हणा किंवा आपल्या संबंधाचा त्या ठिकाणी उपयोग होतो. निधीसाठी आपण प्रयत्नशील आहात, मात्र संस्थेच्या शाखा अनेक आहेत, संस्थेचा विस्तार होतोच आहे, पण पुढेही आणखी विस्तारासाठी काय ध्येय धोरणं आखली गेलेली आहेत? खरं म्हणजे संस्थेचा एकदम आज वटवृक्ष झालेला आहे. रोपटं तर वटवृक्ष याचा मी साक्षीदार आहे. आता वटवृक्ष पाहून मनोमनी खरोखर आनंद होतोय. त्याच्यासाठी मी वेळ दिलेला आहे, त्या ठिकाणी मनापासून काम केलेले. पण इथून पुढे सुद्धा संस्थेचा वटवृक्ष हा वाढला पाहिजे. यासाठी पुढच्या काळामध्ये माझ्या आणि माझे सहकारी जेवढे आहेत, हेमंतराव जात्रक असतील, तानाजी जाधव असतील, दिगंबर नाना गीते असतील, आम्ही ह्या उद्देशाने ही पंचवार्षिक निवडणूक लढतोय की त्या ठिकाणी संस्थेमध्ये आता काय भर घातली पाहिजे. त्या ठिकाणी पॅरामेडिकल सायन्सचे कोर्सेस असतील, लॉ कॉलेज आमच्या संस्थेचं नाही आहे ते असेल, काही व्यवसायभूमी कोर्सेस असतील का जेणेकरून
विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणाचा उपयोग होईल आणि त्या ठिकाणी शिकायला पण मिळेल आणि रोजगार पण मिळेल, अशा प्रकारच्या कोर्सेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. बरोबर, जसं की तुम्ही आता जो उल्लेख केलेला आहे, वेगवेगळ्या कोर्सेसची आवश्यकता आहे. आपण बघतो आहोत स्पर्धेचं युग आहे, बदलता काळ आहे, शैक्षणिक धोरणं सुद्धा बदलत आहेत, वेगवेगळे नवनवीन बदल येत आहेत. अशामध्ये जर संस्था टिकवायची असेल तर त्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आणणं गरजेचंच आहे. मात्र तुम्ही आता जे सांगितले आहे याही व्यतिरिक्त आणखी कुठले कोर्सेस आहेत का ज्याची गरज आहे? खरं म्हणजे मनामध्ये खूप काहीतरी करण्याची इच्छा असते, पण त्या ठिकाणी अडचणी अनेक असतात. आमच्या संस्थेला प्रकर्षाने राजकीय नेतृत्व, दिगोळसाहेब गेल्यानंतर नाही, कुठे गेलं तर तुम्हाला राजकीय नेतृत्व असेल तर काही गोष्टी मिळवता येतात. त्या दृष्टीने आज त्या ठिकाणी थोडी कमतरता आमच्यामध्ये भासते. तरी पण आम्ही त्या ठिकाणी इतर सगळ्या मित्रांचा, नातेवाईकांचा त्या ठिकाणी सहभाग घेऊन, त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी पुढे जातोय. व्यवसायाभिमुख कोर्सेस मागा मी सांगितलं की जेणेकरून खरं म्हणजे मेडिकल कॉलेजची अत्यंत गरज आहे. पण मेडिकल कॉलेज काढायला आज जो निधी लागतो, जो पैसा लागतो, तो आता संस्थेला या ठिकाणी आजच्या दरम्यान तरी शक्य नाही आहे. म्हणून तोपर्यंत ती झेप घेण्यापर्यंत जे कोर्सेस शक्य आहेत, मग मी सांगितलं त्याप्रमाणे व्यवसायिक कोर्सेस असतील, पॅरामेडिकल सायन्स असेल, त्या ठिकाणी आम्ही हे कोर्सेस आणण्याचा भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि कृषी क्षेत्राशी संबंधित काय काय बदल घडवता येतील, त्यासाठी कोणते कोर्सेस आणता येतील? संस्थेचं खरं म्हणजे कृषी क्षेत्राकडे संस्थेने अजून लक्ष दिलेलं नाहीये, पण भविष्यामध्ये कृषी क्षेत्राकडे भारत हा देश आहे, हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या ठिकाणी कृषी क्षेत्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून भविष्यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत जे कोर्सेस असतील, जे अभ्यासक्रम असतील, त्याचा सुद्धा पाठपुरावा करून त्या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी संस्थेला आज जी गरज आहे, आम्ही पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो, त्या ठिकाणी हॉस्टेलची, अत्यंत चांगल्या हॉस्टेलची गरज आहे. तर अत्याधुनिक हॉस्टेल मुलामुलींसाठी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आजच्या जगामध्ये जर आपण विचार केला तर मुलींना शिक्षणाची दारं उघडी झालेली आहेत. ग्रामीण भागातल्या मुलींना जर शहरात यायचं असेल तर सुरक्षित असं हॉस्टेल त्या ठिकाणी वसतिगृह असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही चांगला प्रयत्न या पंचवार्षिकमध्ये करणार आहोत. नक्कीच. जर संस्थेला एक सक्षम नेतृत्व हवं असेल तर त्यासाठी काय प्रयत्न केले जातील? संस्थेला सक्षम नेतृत्व, दिघोळसाहेब गेल्यानंतर आता जी जबाबदारी आहे ती आमची आहे. समजा हेमंतराव धात्रक माझ्याबरोबर आहेत, तानाजीराव जायभावे आहेत, मी आहे. आम्ही आता त्या प्रकर्षाने, त्या दृष्टीने 3-4 एकत्र येऊन त्या ठिकाणी हा प्रयत्न करतो आहोत. मागच्या पिढीला, जेणेकरून जी तरुण वर्गाला आपण काहीतरी करून दाखवलं आणि डोळ्यात भरेल असं जर काम केलं तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचा धडा घेतला पाहिजे, त्यांनी हिरिरीने काम केलं पाहिजे. अशा प्रकारचं काम आम्ही हेमंतराव धात्रक, मी, तानाजी जायभावे, दिगंबर नाना गीते आम्ही करायचं ठरवलेलं आहे. थोडक्यात संस्थेचं नेतृत्व कसं असायला हवं, तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतंय? संस्थेचं नेतृत्व म्हणजे सर्व ठिकाणी जो काम करतो तसं नेतृत्व पाहिजे. राजकारणात पण पाहिजे, विविध क्षेत्रात पाहिजे, बँकिंग क्षेत्रात पाहिजे. अशा प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी संस्थेला आज गरजेचं आहे. मी राजकीय पक्ष किंवा इतर ठिकाणी कुठल्याही निवडणुकीत लढलेलो नाही आणि मी एकमेव संस्थेमध्ये पहिल्यापासून आतापर्यंत काम करत आलो आहोत. म्हणून सोबतची जी मंडळी आहेत ती विविध क्षेत्रातली असली, काहींनी संस्थेमध्ये जास्त लक्ष देऊन काम केलं तर त्या ठिकाणी सगळ्यांमिळून संस्थेमध्ये काम करायला आपल्याला स्कोप मिळतो आणि संस्थेचा विकास होण्यास मदत होते. नक्कीच. आपली जी काही ध्येय धोरणे आहेत ती आपण मांडलेली आहेत, स्पष्ट केलेली आहेत. आपल्याला या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।